आपण चाललोय कोरेगावला कारण की आज स्नेहलचं लग्न आहे. माग बघू शकता पुरंदर किल्ला सगळं करते आणि म्हणते मी काय नाही केलं, तू खूप गरीब आहे. बघू शकता तुम्ही मानाची करवली. तुम्ही तो पुरवायला लागले आता. पण आज स्नेहलचं भाऊ भाऊ कसं वाटतंय तुला स्नेहलचं लग्न झाल्यावर? मस्त वाटतंय का? सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलच्या पहिल्याच व्लॉगमध्ये. तर आज व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण चाललोय कोरेगावला कारण की आज स्नेहलचं लग्न आहे. व्लॉगची स्टार्टिंग आपण वरच करणार होतो घरी, पण सगळी झोपल्यामुळं वर काही प्रॉपर बोलता आलं नसतं. या व्लॉगमध्ये बऱ्याच अशा गोष्टी होणार आहेत इंटरेस्टिंग आणि बऱ्याच अशा ट्विस्ट होणार आहे. तर मित्रांनो, व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. मी आता आलोय बायपासवरती, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, इथं 15 मिनिटं झाली पप्पूची आणि पूजेची वाट बघत थांबलोय. अजून तर ते काय आले नाहीत. आता कधी येतात बघूया. ते दोघे तुम्ही बघू शकता तिथं थांबलेत. त्यांना माहिती आहे गाईज की आपण व्लॉग करणार आहे. मी कालच बोललेलो त्यांना की उद्या व्लॉग शूट करणार आहे, त्यामुळे त्या फुल तयारीत आहे. बघू शकता आपल्याला बाहेर भेटले आपल्याला. तो नवीन कपडे आहेत ना, तो घालत नाही. जुने शर्ट घालून तो पूर्वी बघायला येतो. असा पोरगा आहे, काय सांगू तुला. आता हा काय बोलतोय काय माहिती. आवाज खाली कर. मित्रांनो, बघू शकता तुम्ही याचे कान बाहेर येतात सगळे. आता भाई मजा आया. आता तर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं. आता आम्ही चाललोय नॉनस्टॉप. कुठं जाणार आहे पहिला आपण? नाश्ता करायला जाणार आहे. तर अथर्व सोबत आहे आणि माझ्यासोबत आहे गाडीवरती. तुम्ही बघू शकता पप्पू अथर्वच्या मम्मी सोबत बोलत आहे. मित्रांनो, आम्ही येता आलतो नारायणपूरला. तुम्ही मागं बघू शकता मंदिर दत्ताच आहे. तर ऑन द वेच मंदिर होतं, त्यामुळे आम्ही इथं थांबून मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे मागं मंदिर. मित्रांनो, आल्यासारखं मस्तपैकी दर्शन पण झालं आणि मस्तपैकी आरती पण भेटली. मागं बघू शकता पुरंदर किल्ला. आता आम्ही आलोय नाश्ता करायला. तुम्ही बघू शकता इथं हा पुणे बँगलोर हायवे. तर मस्तपैकी आता नाश्ता घेतो. पुरंदरमध्ये पण जायचं होतं आपल्याला, पण आपल्याला पोचायचे लवकर कोरेगावमध्ये. लग्नाचं पण टायमिंग आहे, त्यामुळे आपल्याला तिथं जाता नाही आलं. पण नेक्स्ट टाइम आपण नक्की पुरंदरचं प्लॅन करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आमचा नाश्ता आलेला आहे. हा ऑनियन उत्तप्पा, हा मसाला डोसा आणि मिसळ आणि आमची पप्पू. असं काहीच नाही करत मी. रेल्वे ऑफिस मध्ये चॅप्टर पण करते आणि म्हणते मी काहीच नाही केलं. एवढं होऊन काहीच नाही केलं मी. अरे हा, मला बदनाम केलं जात आहे गाईस. सगळं करते आणि म्हणते मी काय नाही केलं, तू खूप गरीब आहे. आता झाले आमचा नाश्ता वगैरे करून. तिथून अजून कोरेगाव 61 किलोमीटर आहे. टोटल 3.5 तासाचा प्रवास आहे. काय म्हणतो अथर्व? फोटो हा फोटो बिटो काढ. फोटो फोटो काढायला दिसतंय का चांगलं? हा. केस कशी पण होते राहिलेत माझे. काय म्हणतो तू? पहिल्यांदाच इकडं आलाय आमच्या साईडला, कसं वाटतं येऊन? छान वाटतंय. त्यात तुझ्यावर पहिल्यांदा आलंय तर मस्त वाटतं. असं बघूया आता पुढचा प्रवास कसं काय. आम्ही आलो आता संगम माऊलीची येते. तुम्ही बघू शकता मंदिर मस्त पैकी. संगम माऊली. तर अशा प्रकारे आम्ही लवकरच स्नेहाच्या लग्नाला आता निघत आहोत. हा, भेटूया थोड्या वेळात दुसऱ्या ब्लॉग मध्ये. काय करते पूजा? हा,
मित्रांनो शेजारी मंदिर आहे महादेवाचं, तिथं कधी जायचं होत नाही तिला. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. पहिल्यांदा ही बॉटल, त्या बॉटल मधलं सगळं पाणी प्यायचं, आणि पाणी वेस्ट करू नका. तर हे आपलं आहे टोपण. तर याला थोडंसं बेंड करायचं, थांबलेच बेंड होतं, थोडंसं बेंड करून ह्यात टाकायचं आणि हे असं इकडे बघा, फोकस ऑन दिस. वाव. मित्रांनो 140 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलोय. तुम्ही बघू शकता हॉल आणि आपलं सगळं पब्लिक. मित्रांनो आता आम्ही चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तो मित्रांनो आम्ही चेंज वगैरे सगळं करून आलो आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही चालू आहे स्नेहलच्या लग्नाला. कशी असती बघा, हा लय खुश झाली. पप्पू स्नेहलचं झाला तर तुझं कधी? स्नेहलचं झाला तर तुझं कधी? खाली बघ, खाली बघ. देखा आपने लापरवाही का नतीजा है. फायनल काउंटडाऊन, फायनल मॅच पडली. काय जात्रेवर काय म्हणणं आहे तुझा त्याच्यावर? फायनल काउंटडाऊन एंड झालंय. शेवटी विकेट पडलेली आहे. शेवटी विकेट पडलेली. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय. बघू शकता तुम्ही मानाची करवली. काय वाटतंय असं मग तुला? स्नेहलचं लग्न आहे, काय वाटतंय तुला? स्नेहलवर का? का? हा का? मग एकदा फोटो बाळा 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 पप्पा इकडे बघ. पप्पू नाका तू शेंबूड आलाय. मित्रांनो बघू शकता तुम्ही पप्पू रडायला लागले आता. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पप्पू रडली म्हणून पूजा पण रडायचं नाटक करते मुद्दामून. डोळ्यातून तर पाणी पण नाही. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. बाय बाय. कसं वाटतंय स्नेहल लग्न झाल्याबद्दल तुझं? मग लय भारी वाटतंय. काय विषय झाला? काय विषय झाला? भेटवलं स्नेहलने हाकलून टाकले. छान काम करा, मस्त एन्जॉय करा. एकदा रड नाही, एकदा कुठं कुठं पाणी लावून पाणी डोळ्याला. पाणी आणून घे. शकता मित्रांनो स्नेहलला मजबूत असं नियोजन लावले जेवणाचं. कसं कसं हे बघा आमचं गबरू मॅन. मित्रांनो तर जेवण वगैरे घेतो मस्त ऐकी आणि मग तुमच्याशी बोलतो. मित्रांनो आता आपण चेंज वगैरे सगळं करून घेतलेलं आहे आणि आता आपण चालू आहे रिटर्न पुण्याला. आपल्याला परत आता 140 किलोमीटर अंतर जायचंच आहे. तर मित्रांनो मागाशी लग्नाचे फक्त फुटेज घेतले, तिथं काय बोलता नाही आलं कारण आसपासले आवाज होता, तुम्हाला ऐकू पण आलं नसतं म्हणून फक्त व्हिडिओ घेतलेत. तर व्हिडिओ बघून कसे वाटतात मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. स्नेहलचं भाऊ कसं वाटतंय तुला? स्नेहलचं लग्न झाल्यावर मस्त वाटतंय का? लय ताप दिला ना स्नेहलनं तुला? ये लवकर पुण्याला. होय होय. रडती कशाला स्नेहल? माझ्यासाठी लढते. हो हा ह्याच्यासाठी रडते. आता बघू शकता तुम्ही
फायनल पैसे आहेत ना तू पाठवतो. गोगू काय बोललेला? आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही आत्ता आलोय शिरवळच्या इथं. ऑलमोस्ट पोचतोय पुण्यात. एक 20 किलोमीटर राहिलं आहे पुणे. तर मित्रांनो बघू शकता आम्ही चहा प्यायला थांबलो इथं. आणि जर आता वेळ जर असेल तर आम्ही आता मिनी बालाजीला जाणार आहे ना. आपण कुठं येते? हां केतकावळा. तर मित्रांनो जर टाईम असेल तर आम्ही केतकावळ्याला पण जाणार आहे. सकाळपासूनचे 3रं मंदिर आहे. एक नारायणपूरचं केलेलं दत्त मंदिर, दुसरं संगमावलीचं आणि आता 3रं वेळ मिळाला तर मिनी बालाजी करणार आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता आम्ही आलो इथं मंदिराची इथं मिनी बालाजीची इथं. आणि माझ्यासोबत 2 गोंडच माझ्या बहिणी आहेत आणि हा मोत्यासारखा भाव. मंदिर काय क्वालिटी. आतमध्ये आपल्याला कॅमेराला अलाव नाही. बघू आपण चोरून फुटेज घेऊ जरा जर घेता आले तर. तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमाग मंदिर आहे असं मस्त असं. आपण गेलतो लाईनमध्ये पण आपल्याला तिथून माघारी पाठवले कारण गेटवरती मोबाईल जमा करून जायचं होतं. तर आपण काय फोन वगैरे नव्हते जमा केले. तर आता मित्रांनो आपण रिटर्न जाणार आहे, फोन वगैरे जमा करणार आहे आणि मग मंदिरात जाणार आहे. तोपर्यंत बाहेरून मंदिर बघून घ्या. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिरात लाईन किती आहे. आपल्याला दर्शन भेटण्याचे मित्रांनो चान्सेस कमीच आहेत. त्यामुळे अधूनमधून जाऊन असं दर्शन घेतलेलंच आहे आपण ठिकाणी. मी पूजा आणि पप्पू आत गेलतो आणि आत्रवला बाहेर थांबवलेला मोबाईल घेऊन. तर मित्रांनो आपण अधूनमधून जाऊन दर्शन वगैरे सगळे घेतलेले आहे. आता आपण चाललोय रिटर्न परत. हां प्रसाद पण घेतलेला आहे मित्रांनो आम्ही इथला मिनी बालाजीचा. तर आता आम्ही चाललेलो आहे पार्किंगमध्ये. तर बघू आता पुढं काय होते. पण मिनी बालाजीचं दर्शन घेऊन आता आलो आहे जेवायला. टोटल दिवसातून 300 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आपला अपडाऊन करून. कंटाळा तर लय खतरनाक आलं मित्रांनो. खायची पण इच्छा नाही, पाणी पिऊनच पोट त्याचं झालं. तरी पण बघू आता आपलं सगळं पब्लिक आतमध्ये बसले, थोडंफार खाऊ आणि मग बघू का. तर कसं वाटते मग 300 किलोमीटर प्रवास झाले आत्ता गाडी झालाय. पण भाऊ मला कधी सवय नाही लांब यायची. पण तुझ्यासाठी काय पण भाऊ वेज क्रिस्पी मागवली. अजून काय काय मागवले आता? हां मसाला पापड संपला इकडं. अजून समजा मस्त आहे. काय काय? पनीर मसाला आणि बटर नान अजून बस ठीक आहे मित्रांनो. सगळ्यांना कंटाळा आलाय, सगळे लय घाण टाकलेत. अजून इथून आम्हाला 20 किलोमीटर जायचे. तर 25 किलोमीटर. हां 25 किलोमीटर जायचे. आता इथं पहिल्यांदा आम्ही आतरवलं सोडणार आहे त्याच्या घरी. मग आता बघू शकता पनीर मसाला आणि बटर नान आलेले. आता मस्तपैकी भाऊ दणका देतोय. एक नंबर आहे. तर खातो मी पण आता. मसाल्यागत लागतो. कशागत? चिकन मसाला. मी आज व्हेजच मागवले कारण की आज सोमवार आहे आणि सगळे सोमवारचं नॉनव्हेज नाहीत खात कोणच. हां त्यामुळे सगळ्यांनी आता व्हेजच घेतले. सो मित्रांनो पहिल्यांदाच व्लॉग वगैरे करायचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आहे भरपूर चुका झाल्या असतील व्लॉग शूट करताना. तर मित्रांनो काय काय चुका झाल्या ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आपल्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.